हाय. माझा आजचा विषय तुम्ही वाचलाच असेल, आयडेंटिटी. तुम्हाला वाटेल आयडेंटिटी असा विषय मी घेऊन का आले असेल. तर झालं असं की काही मैत्रिणींशी बोलणं झालं आणि ते बोलणं होत असताना असं लक्षात आलं की यांच्यामधला जो एक कॉमन धागा आहे, अशा या प्रॉब्लेममधनं बरेच जण जात असण्याची शक्यता आहे आणि असं कोणी जात असेल तर त्यांना ह्या गोष्टींचा नक्की उपयोग होईल म्हणून जे मला याविषयी वाटलं ते शेअर करते. तर झालं असं की ही जी मैत्रीण आहे माझी, ती सांगत होती की तिची मुलगी आहे, ती SYला शिकत होती. नवरा बायको आणि मुलगी असा छोटा संसार आहे त्यांचा. लाडकी मुलगी होती, एकुलती एक. आणि या मुलीनी पळून जाऊन लग्न केलं. लग्न वेगळ्या जातीतल्या मुलाशी केलं. हा तर एक मुद्दा झालाच त्यांना न पटणारा. पण यापेक्षा गंभीर गोष्ट ही होती की तो जो मुलगा होता तो गुंड प्रवृत्तीचा होता हे त्यांना नंतर कळलं. आणि यथावकाश काही महिन्यांनंतर मुलीला पण खूप त्रास व्हायला लागला. मारहाण किंवा भांडणं अशा गोष्टी झाल्या. मुलगी परत यायचं म्हणायला लागली. तर अशा सगळ्या संदर्भात त्यांनी मला कॉल केला होता. आणि खरा प्रॉब्लेम त्यांचा हा झाला होता की ही मुलगी त्यांच्यासाठी त्यांचं सर्वस्व होती. कारण त्यांचा जो नवरा होता तो कामानिमित्त खूपदा बाहेर असायचा. त्यांचे आणि त्यांच्या नवऱ्याशी संबंध फार असे गुडी खूप छान असे नव्हते. त्यांच्या मते नवरा थोडासा तिरसट, थोडासा दूर राहणारा अशा टाईपचा होता. खूप धाकात ठेवलेलं होतं मुलीला एस्पेशली. तर त्यामुळे मुलीला या वडिलांकडनं जोही त्रास व्हायचा तर आई थोडंसं बफरसारखं काम करायची. आईमध्ये असायची कायम. तिलाही त्रास होऊ नये, वडिलांनाही काही होऊ नये असं तिचा कायम प्रयत्न असायचा. तर त्यामुळे खूप वेळेला आई भरडली गेली या दोघांच्या वादविवादामध्ये. आणि त्याचाच परिणाम आता तिला वाटतोय की मुलगी दुसरीकडे लग्न करून गेली आहे, दुसऱ्या मुलाबरोबर गेली आहे. पण प्रॉब्लेम तिचा असा आहे की तिच्यासाठी ती मुलगी म्हणजे सर्वस्व होती तिचं. तिला वाढवणं, तिला शिकवणं ह्या सगळ्यामध्ये तिने तिची नोकरी बाजूला ठेवली होती. तिने बऱ्याच गोष्टी केलेल्या होत्या ज्याला आपण म्हणू शकू तिने मुलीसाठी म्हणून केलेले त्याग असतील. आणि आता झालं आहे असं की मुलीनं असं केल्यामुळे सगळे नातेवाईक, माहेरचे असतील, सासरचे असतील, हे सगळेच जणं त्या आईला दोषी ठरवत आहेत. तिचं सगळं चूक आहे मानत आहेत. मुलगी मुलीच्या प्रॉब्लेममध्ये तिच्या सासरी. पण ह्या मैत्रिणीला आता असं वाटायला लागलं की मला जे मी काय करायचं आता, माझ्यापुढं काय मोठा प्रश्न आहे, कोणीच नाही आहे माझं असं मला वाटतं. मला काही अस्तित्वच नाही आहे असं मला वाटतं. हे एका मैत्रिणीचं उदाहरण झालं. अजून एक मैत्रीण की जिचं वय आहे ती आता 60ला आली असेल आणि तिची पण 2 मुलं, दोन्ही मुलांची लग्न झाली. आणि आत्ता या वयाला त्यांचे मिस्टर त्यांना सांगत आहेत की त्यांना त्यांच्याबरोबर नाही राहायचं. मुलांची लग्न होईपर्यंत म्हणून ते त्यांच्यासोबत राहिले. त्यांना पहिल्यापासूनच बायको फार आवडत नव्हती आणि आता त्यांना तिच्याबरोबर अजिबात राहायची इच्छा नाही आणि त्यांना म्हणजे सेपरेट व्हायचं आहे. तर ही मैत्रीण जेव्हा माझ्याशी बोलत होती तेव्हा तिनं पण असं सांगितलं की मला आता असं वाटायला लागलं की की कोण आहे माझं काय अस्तित्व आहे. मी काय केलं इतके वर्ष. मी ज्यांच्यासाठी राबले, कामं केली, सगळं सर्वस्व वाहून दिलं प्रेमामध्ये, तेच मला सोडून चालले. माझा नवरा म्हणजे माझ्यासाठी माझं सर्वस्व होता आणि आज तोच मला सोडून चालला आहे. मी काय करू. तर ही 2 उदाहरणं आहेत. पण अशाच टाईपची अनेक उदाहरणं असू शकतील. वेगवेगळ्या नात्यांसंदर्भात असतील. कदाचित लग्न न होता असणारा प्रियकर असेल, प्रेयसी असेल, ते सोडून चालले म्हणूनचं दुःख असेल किंवा अशी कुठलीही नाती जी खूप आपली आहेत आणि आपल्याला दुरावत आहेत असं झालेलं असेल. तर बघा, आता हे गेले म्हणजे मला आता काय अस्तित्व राहिलं असे जर प्रश्न पडत असतील तर गोष्ट खरंच गंभीर आहे. एखाद्याला दुरावणं, एखादं माणूस आपल्यापासून दूर जाणं ही गोष्ट वेगळी आणि आता मला अस्तित्व नाही आहे ही गोष्ट खूप वेगळी आहे. यातला फरक समजून घ्यायला पाहिजे. एखादा माणूस आपल्याला प्रिय असू शकतं, ते आपल्याला दुखावतं आहे आणि ते आपल्याला सोडून जातं आहे इथपर्यंत आपण समजू शकतो. पण तो माणूस म्हणजे माझी आयडेंटिटी असं जर आपण आपल्या आयुष्याचं केलेलं असेल तर हे खूप गंभीर आहे, हे खूप कठीण आहे. कारण कधीही गोष्टी, वस्तू, माणसं कायम आपल्या हातात राहतील
आपल्यासाठी असतील असं आयुष्याला गृहीत धरता येऊ शकत नाही. आणि म्हणूनच ह्या सगळ्यांवर आपलं आयुष्य, आपलं जगणं आणि आपली आयडेंटिटी डिपेंडंट असता कामा नये. तर म्हणून असे सेटबॅक जेव्हा आयुष्यात मिळतात एखाद्याला, तेव्हा मला असं वाटतं की हा एक इशारा असतो की तुम्ही तुमचं अस्तित्व शोधावं खरंच या सगळ्यामध्ये. कारण बरेचदा बायकांचं तर असं होतं की त्या जेव्हा प्रेम करतात तेव्हा त्या झोकून देऊन प्रेम करतात. ते मुलांवर असेल, मग ते प्रियकरावर असेल, मग ते नवऱ्यावर असेल, आणि ते इतकं झोकून देऊन की ते म्हणजे सर्व काही, त्यांच्यासाठी सगळं काही. पण ह्या सगळ्यामध्ये मी कोण आहे, माझं काय, ह्याचा विचार कधीच केला जात नाही. तर मला असं वाटतं की अशी संकटं जेव्हा येतात तेव्हा थांबावं आणि हा विचार करावा की मी कोण आहे, माझं खरंच काय अस्तित्व आहे, मला अस्तित्व आहे का आणि मी ते ठेवलं आहे का. तर हा शोध घेणं, मला असं वाटतं की हे पुढच्या जेव्हाही सेटबॅक मिळतो, जेव्हाही संकट येतं, त्या पुढच्या सगळ्या काळामध्ये आपल्या अस्तित्वाचा शोध घेणं फार गरजेचं आहे. ते काय असेल आपलं अस्तित्व? तर आपण काय केलं आहे माहिती आहे, आपल्या आयडेंटिटीज इतक्या कमी ठेवल्यात की आपली मुलं म्हणजे आपली आयडेंटिटी. कधीकधी तर लोकं तर म्हणजे वस्तूंवर आपली आयडेंटिटी असते. बऱ्याच पुरुषांसाठी त्यांचं घर, त्यांच्या अचिव्हमेंट, त्यांनी घेतलेले मोठे मोठे प्लॉट, त्यांनी घेतलेली कार, हे त्यांचं अस्तित्व असतं. बायकांसाठी कधीकधी मी किती दागिने कमावले, मी किती दागिने बनवले सोन्याचे, ते माझं अस्तित्व असतं. माझ्या वस्तू, माझ्या साड्या, हे माझं अस्तित्व असतं बरेचदा. हे वस्तूंवरचं तरी ठीक आहे, पण जेव्हा आपण दुसऱ्या माणसांनाच आपली आयडेंटिटी मानायला लागतो, माझी मुलं म्हणजे मी, माझा नवरा म्हणजे मी, माझा प्रियकर म्हणजे मी, असं जेव्हा होतं ना, तर ते मात्र डेंजरस आहे. कारण उद्या ते जर तुम्हाला सोडून गेले तर तुम्हाला खरोखर काही अस्तित्व नाही असं जर तुम्हाला वाटतं आहे, हे तुमच्या जगण्यासाठी अजिबात चांगलं नाही आहे. तर प्रेम जरूर करायला हवं, सगळ्यांवर करायला हवं. तुम्ही म्हणताय तसं झोकून देऊन प्रेम पण करायला हवं. पण ते प्रेम करत असताना मी कोण आहे हा विसर नाही पडता कामा. आपल्या आवडीनिवडी, आपले छंद, आपलं शिक्षण, आपल्याला एखाद्या गोष्टीत मिळालेली मास्टरी, आपली कुठचं तरी असतेच ना, एखादीला स्वयंपाकात मास्टरी असते, एखादीला बाहेरच्या एखाद्या कामात मास्टरी असते, एखादी शिवणकलेत पारंगत असते. तर त्या सगळ्या आपण जी मिळवलेली कौशल्ये ती आपण असतो. आपण जोडलेली माणसं, आपलं जे जोडणं आहे, तो स्वभाव आपला म्हणजे आपलं अस्तित्व असतं. तर अशा आपल्या अनेक आयडेंटिटीज ज्या स्वतःच्या आहेत प्युअरली, त्या शोधायला हव्यात. त्या कधीतरी लहानपणापासून आपण मिळवलेल्या असतात, पण आपण त्या प्रवासात विसरून जातो. तर त्या प्रवासात पुन्हा एकदा आपण आपला स्वतःचा शोध घेतला पाहिजे आणि आपली आयडेंटिटी ही आपल्यासोबत कायम राहिली पाहिजे. ती कुठच्याही वस्तू, माणूस किंवा परिस्थितीवर अवलंबून नसावी. तर हा होता माझा आजचा विषय. कसा वाटला? मी इथेच थांबते.